अमरावती प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग व वयोवृद्धांना मागील 5 महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भीक मागू आंदोलन सुरू करण्यात आले आहे। दिव्यांग व निराधार बांधवांनी जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या देत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संजय गांधी निराधार योजना असो, श्रावणबाळ योजना असो किंवा दिव्यांगाचे जे मानधन मिळत असते ते मानधन गेल्या 6 ते 8 महिन्यापासून सर्व महाराष्ट्रातील बंद आहे। KYC करायला लावली त्यांनी, त्यानंतर तुमचे DBT करायला लावली, ते सर्व केल्यानंतरही 6-6 महिन्याचे पगार यांना मिळत नाही आहे। खरंच या लोकांना आता भीक मागायची वेळ आलेली आहे। म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही भीक मागू आंदोलन केलं। बंटीभाऊंच्या नेतृत्वात आम्ही सर्व प्रहारचे कार्यकर्ते आणि अमरावती शहरातील दिव्यांग, निराधार आणि संजय गांधी योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी येत्या 8 दिवसात जर कलेक्टरनी किंवा या सरकारने याचा काही उपाय काढला नाही आणि गेल्या 6 महिन्याचे जे पैसे दिलेले नाही ते पैसे जर यांच्या खात्यात दिले नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलने कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन करू, कलेक्टर साहेबांची खुर्चीच बाहेर काढू। धन्यवाद। सरकार तुपाशी, दिव्यांग बांधव उपाशी अशा घोषणा देत अक्षरशः भीक मागतलेली आहे। काय सांगणार? महाराष्ट्रातील दिव्यांग असो, निराधार असो या विधवा महिला असो, 4-5 महिन्यापासून यांना DBT करायला लावली, KYC करायला लावली। या KYC DBT नावावर या महाराष्ट्र सरकारनं खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे। 4-4, 5-5 महिन्याचे पैसे या DBT करायला लावलं, KYC करायला लावलं आणि ते पैसे गिळलेले आहे। आज यांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सण त्योहार चालू झालेले आहे, दसरा दिवाळी समोर आहे, पण या दिव्यांगावर, निराधार, विधवांवर अक्षरशः भीक मागायची वेळ आलेली आहे। आज अमरावतीचे दिव्यांग, निराधार यांनी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि परिसरामध्ये दुकानात जाऊ भीक मागितली। ही वेळ या महायुती सरकारनं आणलेली आहे। महायुतीच्या सरकारचे हे जे भ्रष्ट मंत्री आहे, करोडोची बॅग घेऊन यांच्या रूममध्ये सापडतात। हे 35-35, 40-40 लाखाची टेस्ला कार घेत आहे, पण दिव्यांग, निराधार, विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे। म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। येत्या 8 दिवसात हे 4-5 महिन्याचे जर पैसे यांनी यांच्या अकाउंटमध्ये जर टाकले नाही तर कोणताच मंत्री महाराष्ट्राचा इथे जर आला, दिव्यांग, विधवा, निराधार महिला त्याच्या गाडीसमोर स्वतःचा जीव देईन, हे आमचं एक आव्हान आहे। सरकार इच्छा जनतेतर्फे, इच्छा निराधारातर्फे, इच्छा विधवातर्फे, इच्छा दिव्यांगातर्फे हे आमचं सरकारला चेतावणी आहे। आधी मानधन द्या, नंतर तुमचे ऐशो आराम करा। राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।